प्रत्येक कृतीकडे निर्मळपणाने बघावं, तेव्हा आनंद भोगतो. नाहीतर आपली जर दृष्टी विकृत असेल ना, सहज एखादी बाई पुरुषाची बसतो, का काय बोल, तुला काही दुसरं दिसतच नाही का? हां, काही कुठे काही दुसरं तुझ्या डोक्यात दुसरं नाहीच आहे? हां, कशाला विकृत नजर पाहिजे? हां, अरे दोन भेटले ठीक आहे, कोणाची गुरुभगिनी असेल, कोणी वारकरी असेल, कोणी वारीत असतील, काय बरं आहे का? हो ते बघितलं का 5 मिनटं बोलत उभं राहिले होते. आता तुझ्या काय गेलं वाच? 5 मिनटं बोलो नाही तर 10 मिनटं बोलो, तिचा नवरा बोलत नाही, तुला का उठा ठेवी? कुंकवाची ठेवा ठेवीन बोडका देवी कशाला? माझं कडवं नाही, तुकाराम महाराजांचा गाथा काढून बघा. उगीच कुंकवाची ठेवा आपल्याला लावायचं नाही, कुंकवाची ठेवा ठेवी कशाला करते? तसं नीट लक्षात घ्या. अमृतानुभव ऐकतो आपण, तुम्ही एक लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा जीवनाकडे. हेच अमृतानुभवाच्या तत्त्वज्ञानाचं सार आहे. प्रत्येकाकडे बघताना हा चुकीचा आहे, वाईट आहे, खोटा आहे, लबाड आहे ही दृष्टीच ठेवू नये. कुठेही असू दे, अलग चांगल्यापणाने बघावं. चांगल्यापणाने बघत जाल तर सगळी चांगली फळं पदरात येतील. सुंदर बघावं, आवडीने प्रेमाने बघावं. त्याला लबाडी वागवायचं असेल तर वागू दे, पण आपण बघताना चांगलं बघावं. ते कोकणामध्ये पराणी असते, ते बैलगाडी चालवताना इकडे आमच्याकडे साताला आसोड असतो, ते असं टोक असतं आपण त्याला, ते असं करायचं, तसं वाटच बघते. अवघड आहे काय? मग ते म्हणजे अणाकोट तिथेच हात आहे का काय, तुम्ही ठेवता कुठे बघ. अगं म्हणलं तो कोपऱ्याला जाऊन बसलं, तसं हे सुद्धा इतकं कोपऱ्याला जाऊन बसलंय. हृदयाच्या अशा कोपऱ्याला जाऊन बसलंय की सगळे श्रुती स्मृती वेद शास्त्र सगळ्यांनी हात घालून कोट उलटे सुद्धा केले, पण ते असं जाऊन बसलंय की शेवटच्या वेळेला दुसऱ्यांना कळतं की ती सत्ता याला सोडून गेली, पण याला शेवटपर्यंत कळत नाही की पुढिलांची दृष्टी चोरीजे, हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरी. आपण पे म्हणजे आत्मसत्ता आपल्याला चोरून कशी राहिली आहे हे कळण्याकरता मग मोठा मजा आहे बघा, आहे की नाही? म्हणून केवढं तरी मोठं तुकोबारायचं प्रमाण, त्याच्यावर पुलंचं नाटकसुद्धा झालं. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मी एक तुम्हाला सांगतो, आपण जागा चुकत नाही पण सापडत नाही. बोलणं कळलं? हां, जागा चुकत नाही, इथेच आहे सर्वांच्या त्याचीच ओवी आहे ना, काय मी लिहिली आहे का? सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट, कुणाचा श्लोक आहे? त्यांनीच दिलंय. सर्वांच्या आहे पण ते बरोबर स्थान सापडत नाही. काही काही डॉक्टरांनी ऑपरेशनसुद्धा केली, असं फाडूनसुद्धा बघितलं वाढवं, पण ते कुठे दिसलं नाही. दिसलं नाही. ती दिसण्यासारखी वस्तूच नाही. फक्त कानाला स्टेथिस्कोप लावावा, ठोका ऐकावा त्याचा, ठॉक 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 ठॉक. ज्या अर्थी ठोका येतोय त्या अर्थी ठोका टाकणारा तिथेच बसलाय, एवढं समजून घ्यावं. जास्ती डोकं फोड करून घेऊ नये. ठॉक ठॉक बघ होतो की नाही, कसा आवाज येतो इथे? बघा तुम्ही, एक तुमच्या नाही लक्षात आलं, इथे कुठे दिसते का तुम्हाला कनेक्शन? याला कनेक्शन आहे, हे सगळे कनेक्शन आहे म्हणून. इथे सुद्धा ते बटन आहे. कधी कधी माझ्या हातून दाबतं, मग मलाच वाटतं हे का झालं, मग तो कोणतरी सांगतो इथलं बटन बंद आहे. कनेक्शन आहे काय? प्रत्येकाला कनेक्शन आहे. मला सांगा, तुम्हाला कोणत्या जनरेटरमधून कनेक्शन दिलं आहे? बरं, तुमच्या इथे काय बॅटरी तरी बसवली आहे का कुठे? किती बॅटरी रिचार्ज होते ना तुम्ही पुन्हा? नाही, कुठं आहे दाखवा की मला, कुठे काय बसवलं दाखवा ना. न करता सगळं चालू आहे? सगळं चालू आहे का नाही? व्यवस्थित चालू आहे? सकाळी उठताय, खाताय, पिताय, बसताय, शिव्या देताय, राम राम म्हणता सुद्धा. इथे राम राम म्हणलं आणि काहीतरी कोणा अरे का कार्ट्याला म्हणा तर तोंड थोबड बंद कर तुझं, हाडू का तुला? राम 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 राम.
राम 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 चालूच आहे. हां, बघ कुठे बसलाय तो, कशी गंमत आहे. हां, पुढिलांची दृष्टी स्वरूपी पूर्वपक्षी नाही ते ती सिद्धांत येईल काय. वा, आता सिद्धांत आपण जे ठाई ते नव्हे. स्वरूपाच्या ठिकाणी पूर्वपक्षच नाही, पूर्वपक्षच नाही तर त्याचं उत्तर, त्याला सिद्धांताची गरज काय. पूर्वपक्ष असेल तर सिद्धांत करायचा. हे सिद्धच आहे, सिद्ध आहे, त्याच्याबद्दल सिद्धांत करण्याची गरज काय. सिद्ध पुरुष काय कधी फिरत नाही मी सिद्ध आहे म्हणून. तो पुरुष आहे, सिद्धच आहे. माझं बोलणं कळलं का. तो पुरुष आहे, सिद्धच आहे. एक गमतीची गोष्ट सांगतो, आमच्या घरात घडलेली. माणसं विचित्र असतात, विचित्र माणसाला विचित्र उत्तर द्यावं लागतं. आमचे सद्गुरू दादा महाराज, त्यांना भेटायला एक व्यक्ती आली. नमस्कार म्हणाले. आपण दादा महाराज हो म्हणले. काय म्हणले, आपली ज्ञानेश्वरी वगैरे मी ऐकली, फार छान आहे. तेवढ्याच सर्टिफिकेटची बाकी होती. कारण यांनी म्हटल्याशिवाय ती ज्ञानेश्वरी चांगली नव्हती. कळलं का तुम्हाला. हां, प्रेमाने म्हणणं निराळं आणि एखादा शेरा मारण्यासारखं बोलणं निराळं. फार शिरा. काय म्हणाले, दादा महाराज तुम्ही सिद्ध पुरुष आहात का. ते म्हणले मला 3 मुलगे आहेत, 1 मुलगी आहे, त्या अर्थी पुरुष आहे, सिद्धच आहे. धोबी पछाड करून आपटून टाकला. खलास. पुढे म्हणाले, काय सिद्ध पुरुष डोक्याला पाठी लावून फिरतो का. हां, काय प्रश्न विचारता म्हणाले. हां, नाही म्हणजे तुम्ही परीक्षा बघायला येता का, ज्ञानेश्वरी ऐकायला येता का, आनंद भोगायला येता का, सर्टिफिकेट द्यायला येता. काय सिद्ध. सिद्ध पुरुष कधी सांगत नाही. हे बघा, सिद्ध तत्व ज्याच्यात आहे तो प्रत्येक पुरुष सिद्धच आहे. माझं बोलणं कळलं का. इथे जिवंत आहे हा तुमचा सिद्धपणा आहे. काय पूर्तता करायची आहे. सिद्ध आहे ना जिवंतपणा. मग जिवंतपणा म्हणजे चैतन्य, म्हणजे तुमचं जीवन हे चैतन्याचा आविष्कार आहे. आणखीन काय सिद्ध तत्व आहे. सिद्ध पुरुष या शब्दाचा अर्थ ज्याला त्याची प्रतीती आहे तो सिद्ध पुरुष. बाकी सिद्ध आहेत सगळे, कोण असिद्ध आहेत नाही का. पण उगीचच माणसानं काहीतरी पण त्यांना सुद्धा असं कोणीतरी भेटलं की मग पुन्हा प्रश्न विचारत नाहीत. ते म्हणले, हे मला वाटलं नव्हतं तुम्ही असं उत्तर द्याल. ते म्हणले, मलाही वाटलं नव्हतं तुम्ही असे भलते सलते प्रश्न विचाराल. नाही का. हां, माणसं की नाही कुठेतरी टपलेली असतात. तर माझ्यावरची गोष्ट सांगतो आहे. म्हणजे साधू संतांवर माणसं किती बारकाव्याने टपलेली असतात ते बघा. मी लहानच होतो आणि असा 3-4 वर्षाचा होतो. याला साक्षीदार आपले ज्ञानाजी रानडे आहेत. ही गोष्ट त्यांनीच मला सांगितली. तेव्हा 3-4 वर्षाचा होतो. मी जवळ गेलो. बरं, एकुलता एक नातू. जवळ गेल्यावर माझा घेतला, मुका घेतला त्याने. नाही का. तर तिथे खवचट होतं एक बसलेलं. काय म्हणले, दादा महाराज नातवाचा मुका घेत आहे. ते म्हणले, मुका बिका घेत नाही, माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात टाकतोय. खलास. जसं शब्द वाणी आल्यावर उत्तर, माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात टाकतोय. येतो म्हणले, जा. नीट लक्षात ठेवा, परमार्थाला येत असताना ऐकायचं, मन निर्मळपणाने ऐकावं.